काही रेसिपीज अशा असतात की त्या रेस्टॉरंट किंवा ढाब्यावरच छान लागतात। आपण त्या घरी बनवतोही, पण त्याची चव आपल्याला हॉटेलसारखी लागत नाही। आपण बनवलेल्या भाज्यांची चव हुबेहूब रेस्टॉरंट सारखी लागण्यासाठी आज मी तुमच्या सोबत हॉटेलमध्ये हमखास वापरणारी ग्रेव्ही आणि ती ग्रेव्ही वापरून आलू मटारची सब्जी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल वर प्रेस करा। यामुळे मी अपलोड केलेले नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। सगळ्यात आधी आपण ग्रेव्ही बनवणार आहोत। यासाठी मी 1 वाटी काजूचे बारीक केलेले तुकडे, मगज आणि तीळ घेतलेले आहेत। यांना आपण स्वच्छ धुवून घेऊया आणि 10 मिनिटे पाण्यात भिजवून ठेवू। त्यानंतर गॅसवर पातेल्यात 1.5 ग्लास पाणी ओतून त्यामध्ये हे भिजवलेले काजू, मगज आणि तीळ घालूया आणि 8 ते 10 मिनिटे उकळवून घेऊ। छान उकळी आल्यानंतर गॅस बंद करूया आणि यातील पाणी गाळून घेऊन याला थंड करण्यासाठी ठेवून देऊ। हे थंड होईपर्यंत मी दुसऱ्या पॅन मध्ये 1 पळी तेल घालत आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेजपत्ता आणि खडा मसाला घालायचा आहे। खडा मसाल्यामध्ये मी काळी मिरी, लवंग, दालचिनी आणि चक्रीफूल घेतलं आहे। थोडासा परतल्यानंतर त्यामध्ये मी 1 मध्यम आकाराचा उभा चिरलेला कांदा घालत आहे। आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांदा शिजवून घ्यायचा आहे। कांद्याचा कलर आता इथे चेंज झालेला आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि कांदा थंड होण्यासाठी ठेवूया। त्यानंतर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। त्यामध्ये मगाशी तळलेला कांदा आणि बॉईल केलेले काजू, मगज आणि तीळ घालून त्याची स्मूथ पेस्ट बनवणार आहे। ही बघा, मस्त याची पेस्ट झालेली आहे। आता आपण याची ग्रेव्ही बनवून घेऊया। ग्रेव्ही बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा मी एका कढईमध्ये 1 पळी तेल घालत आहे। तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा आला लसूण पेस्ट घालायची आहे। व्यवस्थित परतून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा लाल तिखट मसाला घालून व्यवस्थित तेलावर परतवून घ्यायचा आहे। आता आपण यामध्ये तयार केलेली पेस्ट घालायची आहे। व्यवस्थित तेलावर परतवून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता इथे आपली पेस्ट छान परतवून झालेली आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला साधारण 1 ग्लास पाणी घालायचं आहे। मी मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घेतलेलं आहे, त्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्ये राहिलेली पेस्टही यामध्ये येईल। ही ग्रेव्ही उकळताना भरपूर पाणी घालायचं आहे। मी इथे 1 वाटी एवढीच पेस्ट बनवलेली आहे, त्यामुळे मी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे। यामध्ये पाणी घालून चांगलं शिजवून घेऊया आणि उकळवून घेऊया। आता याला छान उकळी आलेली आहे। हिला अजून घट्ट करायची आहे, त्यामुळे अजून शिजवून घेऊया। ही ग्रेव्ही तुम्ही 20 ते 25 दिवस फ्रीज मध्ये ठेवू शकता आणि तुम्हाला हव्या असलेल्या भाज्यांमध्ये ही ग्रेव्ही घालू शकता। आपली ग्रेव्ही आता तयार झालेली आहे। आता या ग्रेव्हीचा वापर करून मी तुम्हाला आलू मटारची सब्जी बनवून दाखवत आहे। या ठिकाणी मी मगाशीच यूज केलेला पॅन घेतलेला आहे। त्यामध्ये 1 चमचा तेल घालायचा आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। कांद्याचा कलर चेंज झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला मध्यम आकाराचा टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटो आपल्याला मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। टोमॅटो छान मऊ झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट घालायची आहे। तिला छान परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला सर्व मसाले घालून घ्यायचे आहेत। सर्वात पहिल्यांदा मी पाव चमचा हिंग घालत आहे।
त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा धना पावडर घालायची आहे, अर्धा चमचा हळद घालायची आहे, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा घरचा लाल तिखट मसाला घालायचा आहे। सर्व मसाले तेलावर व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला इथे पाणी घालायचं आहे। पाणी तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता। मी या ठिकाणी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे। त्यानंतर आपल्याला लगेचच ग्रेव्ही घालायची आहे। मी इथे 2 मोठे चमचे भरून ग्रेव्ही घालत आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। छान एक उकळी काढायची आहे। उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला मटार व बटाटे घालायचे आहेत। या ठिकाणी मी 1 वाटी उकडलेले मटार व 1 मध्यम आकाराचा उकडलेला बटाटा घेतलेला आहे, त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत। त्यानंतर यामध्ये आपल्याला 1.5 चमचा मीठ घालायचं आहे। मी इथे छोटा चमचा वापरलेला आहे आणि पुन्हा एक आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे। छान उकळी आल्यानंतर मी यामध्ये 2 चमचे फ्रेश क्रीम घालत आहे। जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम अवेलेबल नसेल तर तुम्ही त्यामध्ये 2 चमचे दूध घालू शकता। दूध घातल्यामुळे भाजीच्या चवीमध्ये अजिबात फरक पडणार नाहीये। पुन्हा एकदा ढवळून घ्यायचं आहे। शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे। तयार झाली आहे आपली रेस्टॉरंट स्टाईल आलू मटारची भाजी। आता आपण या भाजीला सर्व्ह करून घेऊया। जर घरीच बनत असेल रेस्टॉरंट स्टाईल आलू मटारची भाजी तर तुम्ही रेस्टॉरंटमध्ये जाण्याचा विचार सुद्धा करणार नाही। तुम्ही बघू शकता किती चमचमीत आणि टेस्टी ही भाजी बनलेली आहे, अगदी रेस्टॉरंट स्टाईल आणि घरी अवेलेबल असलेल्या वस्तूंपासून बनवलेली आहे। तुम्ही बघू शकता ही भाजी किती मस्त बनली आहे आणि या भाजीची टेस्ट तर इतकी मस्त आहे की याच्या सुगंधानेच खावीशी वाटते। तयार झाली आहे आपली गरमागरम रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही वापरून बनवलेली आलू मटर सब्जी। आजची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद। पुन्हा भेटूया अजून एका इंटरेस्टिंग रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।